नमस्कार मित्रांनो, तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता एजेंटने ठरवलेलं असतं की प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि सगळ्या पत्रकारांसमोर हे क्लिअर करायचं की नक्की काय घडलं होतं ते. लीलावरती जो हल्ला झाला त्या विरोधात त्यांनी चौकशी करायला सांगितलेलं आहे. खरं तर पेपरमध्ये एजंट विषयी खूप काही छापून आलेलं असतं. लीलावर जो काही हल्ला झालेला असतो त्या हल्ल्याविषयी काहीही चौकशी का होत नाहीये, हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न तर करण्यात येत नाहीये ना. आणि या सगळ्यांच्या मागे एजेस तर नाहीये ना असं त्यात लिहून आलेलं असतं. त्यामुळे एजंटची खूप बदनामी होत असते. लीला खूप मोठ्याने रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं की आपल्यामुळे एजंटना किती त्रास होतोय, कुठल्या परिस्थितीतून त्यांना जावं लागतंय ते, आणि घरच्यांना सगळ्यांना त्याचा खूप त्रास होत असतो. मात्र किशोरनेच हे सगळं काय केलेलं असतं. त्याची माणसं या सगळ्यांच्या मागे असतात आणि किशोरने मुद्दाम एजंटचं लक्ष दुसरीकडे वळावं, त्यांनी चौकशी थांबवावी, ह्याच्यासाठी हे सगळं काही केलेलं असतं. आता लीला ही रूम मध्ये आलेली असते आणि ती खूप रडत असते. एजंटनी तर खाली सगळ्यांसमोर सांगितलेलंच असतं की आपल्याला कोणाची तोंड बंद करायची असतील, पत्रकारांची तोंड बंद करायची असतील तर आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल. आणि आता ते रूम मध्ये आलेले असतात. लीला म्हणत असते, एजे या सगळ्यांचा तुम्हाला किती त्रास होतोय आणि याच्या मागे तुम्ही नसतानाही तुम्हाला दोषी ठरवणे मला खरंच खूप वाईट वाटतंय. हो. एजे म्हणतो, लीला मग काय करणार आहोत आपण, जाऊ दे ना, लोक बोलतायत तर बोलू दे, पण मला याच्याने काहीही फरक पडत नाही लीला, आणि तूही वाईट वाटून घेऊ नकोस. लीला म्हणते, एजे मी तुमची काही मदत करू शकते का याच्यामध्ये. एजे तिच्याकडे बघतो आणि ठामपणे सांगतो की हो लीला, तू याच्यामध्ये माझी मदत करू शकते. आता एजे लीलाला कुठली मदत करायला सांगतो ते बघण्यासारखं असणार आहे. आणि लीला खरंच आपल्या नवऱ्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढेल का, ते एजंटना कसं काय याच्यातून वाचवेल हे बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.